सणवार जवळ आलेली आहेत बघा। तर सणावारांना गोडधोड तर काही झालंच पाहिजे। रक्षाबंधन येत आहे, त्यानंतर गणपती येत आहे, त्यानंतर गौरीसुद्धा येत आहेत। त्यांच्या पुढे आपल्याला ठेवण्यासाठी काहीतरी गोड हवं की नाही। चला तर आज आपण करूया मस्तपैकी बर्फी। तर आहे त्या साहित्यामध्येच आपण करणार आहोत, आपल्याला काहीच वेगळं साहित्य आणायची गरज नाही आहे। ही अशी बर्फी बनते की यामध्ये तुम्हाला माव्याची चव येणार आहे। अगदी झटपट अशी बनणारी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी तुम्हाला साजूक तूप लागणार आहे आणि एक वाटीभर मैदा किंवा बेसन लागणार आहे। ज्यांना मैदा खायला आवडत असेल त्यांनी मैदा इथे वापरू शकतात। इथे मी बेसन वापरलेले आहे, आमच्याकडे बेसनाची वडी खूप आवडते, त्यामुळे इथे वाटीभर मी बेसन घेतलेले आहे। इथे मी मोठी वाटी घेतलेली आहे आणि एक वाटीभर तूप घेतलेलं आहे। तुम्ही इथे मी चमच्याने मोजलेलं आहे 10 ते 12 चमचे, म्हणजे पोह्यांची चमचाभर आपण 12 चमचे इथे घेतलेले आहे आणि त्यानंतर लागेल तसं तूप मी वाढवून घेत आहे। तर बेसन भाजायला फार वेळ लागतो, त्यामुळे बघा मी बराच व्हिडिओ तुमच्यासाठी शॉर्ट करून मी टाकत आहे। तर बेसनामध्ये लागेल तसं आपण तूप वाढवायचं आहे। असं एकूण मला वाटीभर तूप लागलेलं आहे। तुम्ही बघू शकता की बेसन असं कोरडं कोरडं भाजलं जात आहे, त्यामुळे थोडं थोडं आपण तूप टाकायचं आहे आणि जोपर्यंत बेसन हे भाजताना हलकं लागत नाही, त्याचा कलर देखील चेंज होत नाही, तोपर्यंत आपण हे बेसन भाजायचं आहे। त्याची भाजण्याची एक निशाणी म्हणजेच ते छान फसफसायला येतं आणि हलकं असं लागतं, खमंग वास येतो, सुगंध येतो असा, तर समजायचं की आपलं बेसन हे खूप छान भाजलं गेलेलं आहे। वड्या किंवा बर्फी किंवा लाडू करण्यासाठी बेसन हे खूप छान भाजलेलंच पाहिजे, त्याशिवाय त्या वड्यांना किंवा लाडूला चांगली चव येत नाही। हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे, त्यामुळे आपल्या जे लाडूचे जे पीठ आहे किंवा वड्यांचं जे पीठ आहे ते कडेला चिपकत नाही किंवा याला जळकाई वास लागत नाही, त्यामुळे कडेला न चिपकण्यासाठी हे सतत आपण हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता की बेसन पीठ भाजायला जवळपास मला 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत। तेवढ्या अवधीमध्ये हे पीठ खूप छान भाजलं गेलेलं आहे, तरी अजून मी 5 मिनिटं याला छानपैकी भाजून घेणार आहे। थोडासा अजून रंग चेंज झाला पाहिजे। तुम्ही बघू शकता आता याला असं छान खदखद अशी उकळी येत आहे, म्हणजे याला अशी बुडबुडे आलेले आहेत, म्हणजे आता हे पीठ छान भाजलं गेलेलं आहे। तर आपण आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे गरम कढईमधून पटकन काढून घ्यायचं आहे, नाहीतर खालून सुद्धा ते पुन्हा लाल होण्याची खूप शक्यता असते। आता आपण लाडूचं पीठ कढईमधून काढून परातीमध्ये टाकून घेणार आहोत। परातीमध्ये टाकल्यामुळे हे पटकन थंडगार होतं। तर आता आपण ह्याच वाटीने अर्धी वाटीभर असं रवा मोजून घेणार आहोत। रवा हा बारीक रवा घ्यायचा आहे, त्याला आपण 0 नंबरचा रवा म्हणतो, तर तो घ्यायचा आहे आणि तो अर्धी वाटी घ्यायचा आहे, म्हणजे 1 वाटी बेसन तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। आपण त्याच कढईमध्ये हे भाजून घेणार आहोत, म्हणजे जी कढईमध्ये ते बेसन लागले ते सुद्धा त्यामध्ये मिक्स होऊन जाईल। यामध्ये अगदी चमचाभर तूप टाकायचं, जास्त तूप घालायचं नाही, कारण की आपण बेसन पिठामध्ये ऑलरेडी बरंच तूप घातलेलं आहे। आता आपण रवा भाजताना सुद्धा छान लालसर असा रवा भाजून घ्यायचा आहे। हा रवा सुद्धा अगदी 2-4 मिनिटांमध्ये भाजून होऊन जातो। मीडियम फ्लेमवर आपण हा रवा भाजून घेत आहोत। आता बघा इथे मी 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे, त्यानंतर पुन्हा रवा आपण थोडासा भाजलेला आहे। हा रवा छान लालसर झालेला आहे, याला सुद्धा छान खमंग असा वास येतो। आता आपण हा रवा बेसन पिठाचे जे आपण मिश्रण आहे त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे दोघं पदार्थ छानपैकी कालवून घ्यायचे आहे, एकत्र करायचे आहेत। अशा प्रकारे आपले हे जे पीठ आहे मस्तपैकी एकजीव झालेलं आहे। तुम्ही बघू शकता तूप देखील सुटलेलं आहे। तर आता आपण जाड साखर ही मिक्सरला वाटून घेतलेली आहे, मस्तपैकी बारीक अशी पावडर तयार झालेली आहे। तरी सुद्धा आपण ही साखर चाळणीने चाळून घ्यायची आहे, म्हणजे जे काही खडे असतील वरती साखरेचे जाडसर ते वरचेवर घातल्याने आपल्याला छानपैकी पिठी साखर मिळेल। मिक्सरमध्ये साखर कितीही बारीक वाटली तरी पण तुम्ही पाहू शकता की जाडसर साखर ही राहूनच जाते, तर ती पुन्हा आपण तशीच बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला। आता ही सर्व साखर आपण चाळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण घेणार आहोत त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये वेलदोडे। तर वेलदोडे हे मस्तपैकी बारीक करायचे आहे आणि त्याची पावडर करायची आहे। तर नुसते वेलदोडे काही बारीक होत नाही, म्हणून त्यामध्ये जराशी साखर घालायची आहे, तसं आपण बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे वेलदोडे खूप छान बारीक होतात। आणि जर वेलदोडे तर वातडे असतील तर मी ते तव्यावरती गरम करून घ्यायचे, म्हणजे पटकन हे बारीक होतात। तर ही वेलदोड्याची पूड मी चाळणीने चाळून घेत आहे। तुम्ही बघू शकतात, म्हणजे काही वरचं उरलेलं असतं ना हिरव्या रंगाचे साल असतात बघा ते साल आपण दुधामध्ये किंवा चहामध्ये वापरून घ्यायचे, म्हणजे चहाला आणि दुधाला सुद्धा इलायचीचा स्वाद येतो, म्हणजे साल सुद्धा वाया जात नाही। तर आता अशा प्रकारे आपण साखर सुद्धा लाडूच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे।
पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं, दोघं हाताने खूप छान असं मळून घ्यायचं. ही जी साखर आहे ती मी पूर्णपणे 1 वाटीभर घेतलेली आहे, परंतु एका वाटीमध्ये सुद्धा साखरेचा गोडवा कमी येत होता, त्यामुळे पुन्हा मी थोडीशी साखर वाढवलेली आहे. तुम्ही जे चवीनुसार आपण साखर यामध्ये वाढवू शकतो. तर तुम्ही बघू शकता की आता याचं छानपैकी याचा गोळा आम्ही भिजवून घेतलेला आहे. कणकेप्रमाणे याचा गोळा भिजतो, कारण की आपण तूप त्यात चांगलं वापरलेलं आहे. तर आता आपण एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे, जरासं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती ह्या वड्या थापून घ्यायच्या आहे. आणि वड्या अगदी पटकन थापल्या जातात, काही फार वेळ लागत नाही. हाताने पण तुम्ही थापून घेऊ शकतात आणि थोडंसं सेट होऊ द्यायचं आपटून असं ताट, म्हणजे ही सगळ्या बाजूने सारखं थापलं जातं. आणि त्यावरती आपण 4 ते 5 बदाम असे किसून घेतलेले आहेत. आता हे बदाम वरचेवर असल्यामुळे त्याची जे आपण खीस केलेला आहे तो वरचेवर राहतोय, म्हणून आपण काय करायचं, जे आपण पोळ्या भाजतो की नाही, त्या पोळ्या भाजण्याचं जे असतं लाकडाचं तुमच्याकडे असेल तुम्ही वापरू शकता ते, किंवा मग तुम्ही हातात प्लास्टिकची पिशवी घालून घ्या आणि मग हाताने दाबून घ्या. ते दाबल्यामुळे काय होईल की ते जे काही बदामाचं जे किस केलेला आहे तो छानपैकी वडीवर दाबला जाईल आणि तो अजिबात निघणार नाही. अशा प्रकारे आता आपल्या वड्या खूप छान सेट झालेल्या आहेत. 10 ते 15 मिनटं आपण हे ताट बाहेरच राहू द्यायचं आहे. जर तुम्हाला घाई असेल तुम्ही ते 2 मिनटं फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि त्यानंतर सुरीने आपण अशी छानपैकी चौकोनी अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता वड्यांचे रंग देखील किती छानच आलेला आहे आणि काजू बदाम असं लावल्यामुळे ह्या वड्या खूप छान दिसतात. तुमच्याकडे जर पिस्ता असेल तुम्ही पिस्ता देखील लावून तुम्ही वडी ही सजवू शकतात. तर सणासुदीला वगैरे करण्यासाठी किंवा असेच पण तुम्ही जर वाटत असेल काहीतरी गोड पदार्थ करून खायचा आपल्याला, तर अगदी 10 ते 15 मिनटामध्ये होणाऱ्या ह्या वड्या आहेत. तुम्ही नक्कीच ट्राय करा. यामध्ये आपण दूध वगैरे अजिबात वापरलेलं नाही, दूध नाही, मावा नाही का मिल्क पावडर नाही. अशाच या वड्या खूप छान लागतात आणि झटपट बनतात, आहे त्या साहित्यामध्येच बनतात. आता बघा तुम्ही, आता ह्या वड्या किती सुरेख दिसत आहे बघा. आणि रवा घातल्यामुळे ह्या वड्या दाताला चिटकत नाही की टाळूला पण चिटकत नाही, अगदी रवेदार आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान दिसते. तुम्ही बघू शकता, तुम्हाला वडी देखील मी तोडून दाखवत आहे. अगदी मऊसूद अशी सॉफ्ट अशी वडी आपली बनलेली आहे. अगदी म्हातारे माणसं देखील खातील आणि लहान मुलंसुद्धा चघळून खाऊन जातील. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.